किंवा तुमच्या आजूबाजूच्या इतर कोणाला डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची जॉईंट सर्जरी सांगितलेली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर, मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, अंबेगाव बुद्रुक, पुणे येथून। आजचा आपला विषय जो आहे तो नी जॉईंट सर्जरी किंवा मग कुठल्याही जॉईंट जसं की मणक्यांचा वगैरे काही आजार असेल आणि तिथली सर्जरी जर का तुम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केलेली असेल तर तुम्ही 1 मिनिट थांबा, थोडा पॉज घ्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग ठरवा की तुम्हाला सर्जरीसाठी पुढे जायचं आहे की एकदा दुसरं ओपिनियन घेऊन दुसरा एखादा वे ट्राय करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला ज्यावेळेला पेन जाणवत असतं किंवा कुठेही तुमच्या शरीरामध्ये कटकट आवाज येत असतो किंवा कुठल्याही शरीराच्या भागाची हालचाल मंदावलेली असते तर त्यावेळेला तिथे हे वात प्रकोपाचं लक्षण असतं। कुठल्या ना कुठल्या प्रकारे वाताचा प्रकोप झालेला असतो, वाताची दृष्टी झालेली असते आणि म्हणून हे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं पेन, स्पेशली ज्यावेळी आपण जॉईंट्सचा विचार करतो तर त्यावेळेला तिथली वाताची स्थिती बिघडलेली असते किंवा तिथे ज्यावेळी झीज झालेली असते, एक प्रकारे सूज आलेली असते किंवा मणक्यांच्या मध्ये एक गादी सरकलेली असते किंवा मणके दबलेले असतात आणि त्यामुळे तिथल्या नसा दबल्यामुळे तुम्हाला जर पेन होत असेल तर ह्या सगळ्यांवरती आयुर्वेदामध्ये खूप छान उपाय आहेत। यावरचं सगळ्यावरचं जे सोल्युशन आहे ते म्हणजेच पंचकर्म। पंचकर्मामध्ये मुख्यतः तेलाचा वापर केला जातो ज्यावेळी ही कुठल्याही प्रकारची वातदृष्टी शरीरामध्ये दिसत असते। कारण आयुर्वेदामध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे की शुष्क काष्ठ जी आहे, वाळलेली काठी सुद्धा जर तुम्ही त्याला तेल पाणी व्यवस्थित दिलं तर ती वाकून आपण त्याचा इच्छित वापर करू शकतो आणि आपण तर हाडामासाची माणसं आहोत, त्यामुळे कुठल्याही प्रकारे जरी आपल्या कुठल्या जॉईंटची हालचाल व्यवस्थित होत नसेल तरी सुद्धा तिथे आपण पंचकर्म केलं, समजा तेल त्या भागाला व्यवस्थित दिलं, आतून पोषण व्यवस्थित केलं, पाणी म्हणजेच पोषण व्यवस्थित दिलं तर ते भाग पुन्हा सक्रिय होऊ शकतात आणि हे खरं तर जादू म्हणावं लागेल आणि हे खरं तर एक प्रकारचं शास्त्र आहे, सायन्स आहे आणि हे प्रूव्ड सुद्धा आहे। फक्त योग्य प्रकारे ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे। तर ह्यासाठी बस्ती म्हणून जे पंचकर्म आहे ते प्रेफर केलं जातं। तर बस्ती पुन्हा 2 प्रकारे केली जाते, एक इंटरनली आणि एक्सटर्नली। इंटरनली म्हणजेच एनिमाच्या स्वरूपामध्ये, तर यामध्ये पुन्हा पूर्ण शरीराला तेलाचा मसाज केला जातो, औषधाच्या काढ्यांची वाफ दिली जाते आणि मग एनिमा थ्रू तेलाचा किंवा काढ्याचा जसा एनिमा ठरलेला असेल तर त्याप्रमाणे औषधं गुदद्वाराद्वारे शरीरामध्ये सोडली जातात आणि त्याद्वारे जो शरीरात वाढलेला वात आहे, खराब झालेला वात आहे तर तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो। त्यामुळे अशा प्रकारे ही ट्रीटमेंट काम करताना दिसते। त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे लोकलाइज्ड पद्धतीने, तर ह्यामध्ये ज्या जॉईंटवरती आपल्याला काम करायचं आहे, समजा आपल्याला मानेवरती काम करायचं तर ग्रीवा बस्ती आहे, आपल्याला गुडघ्यावरती काम करायचं आहे तर त्या जागेवरती जानू बस्ती केली जाते, पाठीचा अख्खा मनका आपल्याला करायचं असेल तर मन्या बस्ती केली जाते, कमरेच्या तिथे आपल्याला प्रॉब्लेम आहे तर कटी बस्ती केली जाते। अशा प्रकारे शरीराच्या वेगळ्या वेगळ्या, इव्हन हृदयासाठी सुद्धा हृद बस्ती सांगितलेली आहे की हृदयाच्या ठिकाणी आपल्याला कार्यशक्ती, कारण हृदय हे कंटिन्युअस वर्किंग आहे, पंपिंग करत असतं आणि ते काम करताना त्या मसल्सला स्ट्रेंथ मिळावी ह्यासाठी हृद बस्ती सांगितलेली आहे। तर अशा प्रकारे एक्सटर्नली सुद्धा तिथे बस्ती या सेक्शनमध्ये लोकलाइज ज्यावेळी असतं तर तिथे विशिष्ट औषधी किंवा पिठाचं हे आळं केलं जातं आणि त्याच्यामध्ये जी औषधांनी सिद्ध केलेली तेलं असतात तर ती गरम तेल त्याच्यामध्ये टाकून तिथे तेलाचा शेक दिला जातो। त्यामुळे दोन्ही प्रकारे काम होतं, पेनिट्रेशन वाढतं आणि तिथला वात निघून जातो। तर अशा प्रकारे ही जी आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट केली जाते। ह्या ट्रीटमेंट्स व्यतिरिक्त सुद्धा आणखी षष्टिशाली पिंडस्वेद म्हणून एक प्रकारचा स्वेद असतो, तर ह्यामध्ये 60 दिवसात वाढलेला जो भात असतो शाली, तर हे शाली वापरून ते थोडेसे शिजवून त्या गरम भाताने आणि परत दूध आणि त्याच्यासोबत उकळलेले इतर औषधांचा काढा ह्यांनी शेक दिला जातो पूर्ण शरीराला किंवा मग एखाद्या सांध्याला जिथे कमकुवतपणा आलेला आहे किंवा जिथली कार्यहानी बिघडलेली आहे तर अशा ठिकाणी हा षष्टिशाली पिंडस्वेद केला जातो। त्याचबरोबर दुसरा एक पत्रपिंडस्वेद असतो, तर यामध्ये सुद्धा वडाची, एरंडाची जी वातशामक वनस्पती आहे त्यांची पानं आणून ती पानं त्याच्याबरोबर एरंड तेल किंवा आणखी औषधाची तेल ही गरम केली जातात आणि ही गरम पाण्याने सुद्धा शेक दिला जातो, ज्याने की बऱ्याचदा ज्यावेळेला खूप सूज असते किंवा हालचाल होत नसते किंवा खूप जास्त दुखत असतं तर या वेळेला सुद्धा हा पत्रपिंडस्वेद खूप सुंदररित्या काम करताना दिसतो। त्यामुळे आचार्यांनी जसं सांगितलेलं आहे की तुम्ही तेल पाणी दिलं तर वाळलेला काष्ठही दुरुस्त होऊ शकत असेल तर मग आपले सांधे किंवा आपले जॉईंट्स हे का नाही दुरुस्त होऊ शकणार, तर नक्कीच याच्यावरती छान फरक पडताना दिसतो। मग काही लोक विचारतात मग ठीक आहे ही ट्रीटमेंट केल्यानंतर आमच्या MRI मध्ये पण फरक दिसणार का? नाही दिसू शकत, कारण आम्ही जी ट्रीटमेंट सांगतोय ती वात, पित्त, कफ या दोषांची सांगतो आणि त्यानुसार हे कुठल्याही प्रकारच्या टेस्टमध्ये नाही दिसत। पण
तुम्ही जर सर्जरी केली आणि MRI तुमचा व्यवस्थित केला पण तुमचं दुखणं नाही बरं झालं तर त्याचा काही उपयोग आहे का? उलट पक्षी जर तुमचा ह्या आयुर्वेदिक पंचकर्मानी दुखणं 70 ते 80% पूर्ण कमी झालं, तुमचा त्रास कमी झाला, तुम्ही तुमची कामं व्यवस्थित करायला लागलात आणि त्या MRI मध्ये चेंज नाही झाला तर तुम्ही कुठलं बेटर प्रेफर कराल त्याच्यामध्ये? त्यामुळे डेफिनेटली मी सजेस्ट करेन की ज्या ज्या वेळेला ॲक्सिडेंटल केस असेल तर डेफिनेटली तिथे सर्जरीच करावी लागेल, तिथे दुसरा पर्यायच नाही. पण इतर गोष्टी ज्या आहेत की झीज झालेली आहे किंवा सूज आलेली आहे किंवा इतर काही त्रास होत असतील, स्टॅग्नेशन झालेलं आहे, ग्रह झालेला आहे म्हणजेच हालचाल होत नाहीये, तर अशा वेळेला तिथे पंचकर्मानी छान उपयोग होताना दिसतो. तुमचा व्याधी पूर्णतः कमी होऊ शकतो, पेन कमी होऊ शकतात, तुमची हालचाल व्यवस्थित होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदाचा नक्की वापर करून घेणं हे बेटर ठरतं. तुम्हाला जर अशी कोणतीही सर्जरी सजेस्ट केलेली असेल तर सर्जरीला जाण्यापूर्वी तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये जाऊन वैद्यांकडून एकदा सेकंड ओपिनियन घेणं हे कधीही योग्य ठरेल. कारण सर्जरी केलीत की पुन्हा तुमच्याकडे काही ऑप्शन राहणार नाही आणि सर्जरी नंतरही ते पेन चालूच राहू शकतं. असं नाही आहे की तुम्ही सर्जरी केलीत की पूर्ण ठणठणीत बरे व्हाल. सर्जरी केल्यानंतरही तुम्हाला पेन हे फेस करावंच लागणार आहे. त्यामुळे सर्जरी न करता तुम्हाला उपशय मिळत असेल तर तुम्ही नक्कीच तो मार्ग प्रेफर करणं तुमच्या हिताचंच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती शास्त्रोक्त माहिती मिळवायची आहे किंवा ह्याच सिरीजमध्ये आणखी कोणता टॉपिक तुम्हाला कव्हर केलेला आवडेल ते कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.